ओम नमः शिवाय. हाय फ्रेंड्स, नाथ संप्रदायामध्ये आपण नेहमीच ऐकतो आदेश हा शब्द पुकारला जातो. आदेश हा शब्द का पुकारला जातो किंवा या शब्दाचा काय अर्थ आहे ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा किंवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव हा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला आहे, म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर नाथ हा शब्द जोडतो. नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथ यांनी केली आणि गोरक्षनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. नाथ संप्रदायामध्ये आदेश आणि अलख निरंजन या शब्दांना फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. नाथपंथी साधू कुठल्याही मंदिरात जाताना दर्शन घेण्याअगोदर आदेश पुकारतात. समोरासमोर भेट जर झाली तर त्या साधूलाही अलख निरंजन आदेश असे म्हणतात. आदेश या शब्दातील प्रमुख अर्थ हा आहे की आत्मा, जीवात्मा व परमात्मा या तिघांची एकता म्हणजेच आदेश. आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देव म्हणजे जीवात्मा आणि श म्हणजे शिवरूप परमात्मा. या तिन्ही शक्ती ज्यामध्ये आहेत तो आदेश. नाथपंथात या शब्दांनी एकमेकांना परब्रह्म रूपाची ओळख करून दिली जाते. योगीजन सातत्याने या सृष्टीकडे पाहत असतात. त्यांची जाणीव या शब्दात एकमेकांना करून दिली जाते. नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी त्याला योगिकदृष्ट्या हेच सांगतो की सृष्टीकडे एकात्मक भावांनी पहा. मी सदैव याच भावांमध्ये आहे. माझं वास्तव्य म्हणजे एक आदेश आहे. हा विचार फारच प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे, ज्ञान योगाचा आहे. आदेश हा शब्द असा आहे की तो विशिष्ट आवाजात उच्चारतात अंगावर रोमांच उभे राहतात. परमेश्वर व भक्त क्षणांमध्ये एकरूप होऊन जातात. म्हणून आजही या पवित्र शब्दाला नाथपंथामध्ये बहुमान दिला आहे. नाथ संप्रदायामध्ये 9 नाथ आहेत. हे 9 नाथ 9 नारायणांचे अवतार आहेत. हे 9 नाथ भगवान नारायणांना सांसारिक कार्य सांभाळण्यात मदत करतात. नाथ संप्रदाय, ज्याला नवनाथ संप्रदाय म्हणून ओळखले गेले, हा एक पंथ आहे जो ऋषी दत्तात्रेयांच्या शिकवणीतून उद्भवला आहे, ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या पवित्र त्रिमूर्तींचे एकत्रित अवतार मानले गेले आहे.